जंगल मध्ये आलोय आपण. जंगल गेला जंगल बघा वाटतं आला आपला बीच, काशी बीच. काशीत आला, काशीत. काशीत बीच ला गर्दी आहे. सो गाईज काशीत बीचला गर्दी आहे म्हणून आम्ही थांबणार नाही. आपला टाइमपास होता. डायरेक्ट इथून आम्ही जंजिरा जाणार आहे. म्हणून जंजिरा इथं लय ट्रॅफिक आहे. संडेला येऊ नका गाईज. इथं तर फ्रायडे सॅटर्डे या, पण संडे नकाच येऊ. हे बघा ट्रॅफिक. हा काशीत बीच आहे. इथे आम्ही थांबत नाही कारण आम्हाला फेमस. तो गायस आम्हाला नुसते रेडबुल 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 रेडबुल. फोटो चला फोटो आज थर लावायला पाहिजे रे आपण ते फोटो काढायला. फॅमिली सोबत गेलो टेन्शन नाही आपल्याला. तो गायस आम्ही आलतो जेटीने जायला. बस टाकणं होतं डायरेक्ट जेटीमध्ये. आता कसं जाणार होतो आम्ही हरेश्वर किंवा जंजिरा साईडला. तर इथून लाईन एवढी आहे 2 तास लागेल. तर आता बघूया काय होतं कसं. हा ऑफिस आहे. आता इथला समुद्र आहे. तर बघूया आता काय होतं. तर आम्ही समुद्र दाखवतो आणि जेटी दाखवतो. त्या जेटीमध्ये नेतात. माणसांना घेऊन जायला पण जेटी आहेत आणि हे अशा मोठ्या जेटी आहेत. तर कसं आहे हा डोंगराचा भाग आहे. तिकडून असा गोल 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 परत तिकडून गोल गोल. त्या साईडला तिकडं दिसतं ना, तिकडं जायचं होता. तिकडं हरेश्वर आहे आणि इकडं जंजिरा आहे या साईडला. तर बघूया ठरला प्लॅन ठरला. प्लॅन मध्ये पण आम्ही चुकामुक केलं. तिचा तर कॉल आला होता. माझा गोप्रो खाली पडला होता. निर्णय झालाय गाडी काढो. मला जाऊन काहीतरी आहे काय तो काय. आता आम्ही हरेश्वरला पोचलोय. आता इथून कमान आहे कमान. तर या कमानापासून जायचं आहे अर्धा किलोमीटर चालत चालत. तर बघूया आता काय होतं कसं. सो काय आता आम्ही एंट्री केली इथून हरेश्वर मंदिराला जायला. हो हे इथून काय गोप्रो कॅमेरा हा 50,000. हां 50 हां क्वालिटी कम्पेअर करते. तो हातात धरता नसता आला. गाडीला लावताना टाकली चालू. हां पण याला केस आहे म्हणजे असा बाहेरून केस असतो ते लावायचा म्हणून पाण्यात टाकला कवर सारखा. इथून दिसतं काय रेकॉर्ड होत आहे आणि इथून पण आता समोर केली ना दिसतं. तो इथं पण गर्दी आहे खूप आणि प्रसाद विसाद साठी पण. आता आम्ही पोहोचलो इथे.
व्ह्यू तर मस्त आहे. गाईज मला पण तेच वाटतंय इथून गर्दी होईल खूप, लाईन लागेल, अंधार होईल. कमीत कमीत गेला तर जाईल, आता नाही 15-20 मिनिटात पण क्लिअर. सनसेट बघायला जायचं त्याला लाईट नाही. प्रतिदर्शन मार्ग तिकडून आहे साईडला जायला, तिकडून निघत आहे ना बोल त्या साईडने. तर गाईज इकडं असे अग्रस्थ हा मंदिर आहे, त्या मंदिरात जाऊन या साईडला मंदिरात यायला लागतं. 2-2 दर्शन घ्यायला लागतं. तो गाईज असा लाईन आहे ही पूर्ण प्रॉपर. तर भावांना इथून असं आतमध्ये जायला लागतं. बाहेर दाखवले हर हर महादेव. ते जुन्या काळातला स्ट्रक्चर बघा गाईस. हां इकडून पण चांगल्या गेल्या. खिडकी पण खूप जुनी आहे. कॅमेरा पण आहे. बघ ना आर्ट्स बघ त्यांचे. हे आवाज तर गाईच बघू शकता तुम्ही वरती कसं हे केलंय. झाल्या विळा फुल मजबूत केलं. बघू आता असं का वाघासारखं वाटतंय ते. बोलत राहा ना मला, तू बोलत राहा त्या वेळ होईल ना. तर भावना पांडवांनी स्थापन केलं आहे इथं. खूप जुन्या काळात आहे. 5 पांडवांनी ट्रॅव्हल विथ मिडल ट्रॅव्हल करतो वेगवेगळ्या जागांवर.
Tranquil sense tape of this coastal. तर लाईन खूप मोठी आहे, पण अर्धा तासात होऊन जातात. तर अर्धा तासात आम्ही इथपर्यंत आलो दर्शन घ्यायला. ते हनुमान करता काय इकडं इकडं ते हा नंदी बैल विश्राम करायला थांबू शकतो. आणि गणपती लिंग आहे. तर भावांनो, हरेश्वर मंदिरला आलो आम्ही. खूप बरं वाटलं. तिथून तुम्हाला सनसेट आता व्ह्यू आला आहे, पण मला वाटतं झाला असेल. इकडचा टाईम लवकर संपत असेल. तर इथून बीच आहे जवळ. आणि आता आम्ही जातो वरती. इथून डोंगराच्या त्या साईडला असं कोपऱ्यातला आहे, तिकडं जायचं आहे. इथं पुस्तक आहेत का? 95-45 फोटोज आहेत त्या आधीचे. 25-19 कसा घेऊन आलात? उजव्या हाताने घ्यायचा असतं. मंदिराच्या इथून वरतून आहे, पाय पण आली बाबा. इथून वरतून असं जायचं सनसेट बघायला. बट सनसेट झाला असेल तर आम्ही समुद्र बघायला जाऊ. समुद्र. तर काय असं चढून हा बघा बीच का दिसतोय वरती. 10 मिनिटाचा चढण आहे फक्त. थांब 10 मिनिटात चढायला. बीच मध्ये गर्दी बघा कायच. गर्दी तर खूप आहे. तर सनसेट झाला आहे असं मला वाटतं पूर्ण. कारण की लाईटच नाही. ती सनची लाईट असते ना ऑरेंज, ती लाईट नाही आहे. म्हणजे समजून जा सनसेट फिक्स झालं आहे. मेकअप शिवाय हटत नाही वाटतं. ती एक मोबाईल मध्ये राहिली. आणि हे केस विस विचारून. आणि हिचं फुलं नुसतं फुलं. हा एक व्ह्यू आहे. इथं एक फोटो काढू शकतो. कोणता दिसतो? इथून खाली जायचं असं. त्या खाली बघून चाला, नाही तर याच्यावर पडू. मला वाटतंय पांढऱ्याच्या टायमाला केलं असेल यांनी. पांढऱ्याच्या टायमाला केलं हे आहे ना. ही इथं गदापातले हे 2 झाले असं. ते भाग असं केलं होता. जॉईंट होते हे काढायचं. गदा एवढी मोठी मारली असतात. डोंगराचा भागच झाला. आता तिकडे सगळे व्ह्यू बघायला गेलेत. चल चल. काय आता आम्ही खाली आलोय. सगळं बाकी. तर आमचा भाऊ तिकडे गेला. तर मी इकडे एक टर्न मारून बघतो. हा ना, या साईडचं चांगलं आहे. सनसेट आहे. तो गाईज इकडे मस्त आहे. हे आरामात रे. सर्कल ये हात दे. हात दे.
इथं खाली उतर. नाही इकडं जातं. काय सनसेट थोडा राहिला, सनसेट फुल प्रॉपर. आणि मी टायमावर पोहोचलो आहे. काय दिसतोय ना भावा, फक्त दिसत नाही प्रॉपर. हा लगेच 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 उभा राहा. आरामात रे म्हणा. राहा बघा, सनसेट प्रॉपर दिसतंय. हे घेऊ इथे. दोन भाग झाले डोंगराचे. व्हिडिओ एक घेतली, फोटो घेतले. आता कोणाचा काढला आम्ही तो गाईस. आता आम्ही निघतो इथून. असा राऊंड मारायला नाही सोडत का त्या साईडला. तर आम्ही प्रदर्शन असं म्हणजे राऊंड मारतोय गोल. आपण मंदिरात जातो ना, गोल असं राऊंड मारायला लागतं, तसा गोल राऊंड मारतो. तर बघूया तिकडून सोडलं तर ठीक, नाही सोडलं तर मग आपल्या यायचं परत मागे आणि जायचं रिटर्न. तर लेट्स गो. तर इथून बघू शकता ये ब्लॉग मध्ये ये. तर आमचं बोलू शकतो काय बोलतोय, फोटो विटो मस्त सनसेट बघितला आपण. बघायला या. खरं तर कपल लोकांसाठी पण चांगलं. दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं हरिहर याच्याकडे फिरवणं तर मस्त एक्सप्लेन. हरिहर खरंच चांगलं आहे. आणि इथं खरं असे वन पीस आणि शॉर्ट वर येऊ नका फोटो काढायला. खरं तर काशीला थांबायचं होतं देवाच्या नशिबात. आणि देवाच्या नशिबात आम्हाला सनसेट होता म्हणून भेटला. यांनी बघितलं, आपण नाही बघितलं. तू अरे होती मुंबई घुसा. सगळ्यात पहिली ही आलती ना, बोलते फोटो काढलाय आईचा. आवडलं तुला? तो काय आमचं दर्शन झालं आता. आणि इथली स्टोरी अशी आहे की 5 पांडव होते, त्यांनी इथं स्थापन केलं मंदिर. आणि रस्ता बघतो मी, तर भीमाने इथं गदा मारली होती. तर एक डोंगराचा 2 तुकडे झाले, म्हणजे असे 2 भाग झाले. मधून शिड्या आल्या खाली. चला इथून, चल इथूनच जाऊ. तर काय बोलतात, कसं वाटलं तुम्हाला येऊन? एन टायमाला आलो पण आपल्याला सगळं बघायला भेटलं. येऊन शकतो आपण. अंधार फुल जोरात चालू आहे. बरे टाइम किती वाजला? 6:30-7ला अंदाज झाला ना प्रॉपर. 6:30 झालं. हां 40. हां बरोबर आला. सो गाय शोकेस माझ्या छोट्या भावाने ह्यो घेतला आहे गोको. सिरियसली हा गोको? गोकुच आहे ना. 600 ला आहे हा भाई. 600 ला. इतना सा 600 को क्या ही कर सकते अभी. हे आता थोडं So guys,
जा जा पुढे जा. सो गाईस आता झाले आमचे पूर्ण. आता आम्ही थेट जाऊ काय काय खायला जाऊ बाहेर. काय तुमचं आहे ना. काय असा विषय आहे आता की थालीनुसार आहे ना इथं. थालीनुसार आहे ना. तो काय आता आमचं कोकण फूड मॉलला आलं आणि तर इथं खायचं आहे. चला इथंच बसू. आहे जेवायला व्हेज नॉन व्हेज. या बाहेर इथंच बसायचं आहे जेवायला. ते पण ट्रिपल राईस. पण बोला ना बोला माझा ट्रिपल राईस फिक्स आहे. मग गायज आता आईस्क्रीम पण घेतली आम्ही आणि आता आमचं जेवण पण झालंय. तर आम्ही आता निघतो इथून. तर डायरेक्ट आपण बसमध्ये बघूया. मला नको तर तुम्हाला गाडीला ते बोला असेल कमेंट मध्ये. मला हा मध्ये मध्ये काय येतं टायमाला कोण मी ते कमेंट मध्ये सांगत असेल. तर गाईज आता जाऊया आपण टिटवायला. अंधारच नाही ना इकडून येईल. तर रात्री 11 वाजता. आता आपण बघूया किती वाजता पोहोचतो. तर डायरेक्ट बसमध्ये पण भेटू आणि पुढे आईस्क्रीम वरती पावसात पण भेटू. मध्ये आला. आज आम्हाला 2 तास तरी लागेल इथून जायला. ट्रॅफिक तर काय 4 चालू आहे आमचं. वाफा विफा सगळं सोडलं. छोटे तर काय आमचे काका फुल हेवी ड्रायव्हर आहेत. हेवी ड्रायव्हर तुम्ही भारी चालवतात गाडी. तर चला आता आपण भेटूया. तर काय आता मी माझ्या तर मी चाललो आता मावशी घेतले काय का काकांना सोडायला. मोनी 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 हॅपी बर्थडे. मस्त आला तुझा बर्थडे. एक नंबर. थँक्यू. मज्जा आली. सगळ्यांना आता सोडला. ब्लॉग टाकणार नाही. ब्लॉग तर टाकणार आहे मी भले काय पण होते. सगळ्यांना झोप चालले. सगळ्यांचे खेळ चांगले नाही. चला मग बाय. नीट जा घरी झोपा आता. तो गाईज आता आम्ही गाडीला सोडतोय. क्या बोल रहा है कसं आहे. सगळ्यांना सोडत चाललंय. दीदीला पण सोडतो आम्ही. काका बॅग वेगी सगळे काढून सगळ्यांना बाय करू आता. तो गाईज आता आम्ही पोचलोय. म्हणे फाईव्ह चाललंय एक एक स्टेप फुल. तर मस्त सक्सेसफुल ट्रिप झाली आमची. आता आपण भेटूया रिपब्लिक डे पुढच्या ब्लॉग मध्ये रिपब्लिक डे नेक्स्ट ट्रिपमध्ये. लेट्स गो.